ह्या वेळेपर्यंत मी एक आदर्श स्वप्नाळू क्रांतिकारक होतो. आत्तापर्यंत आम्ही दुसऱ्यांचे अनुकरण करत होतो. पण आता सर्व जबाबदारी स्वतः पेलण्याची वेळ आली होती. काही काळ तर अपरिहार्य प्रतिक्रियांमुळे पक्षाचे अस्तित्वच अशक्य वाटू लागले होते. उत्साही साथीदारांनी, नवे नेत्यांनी आमची खिल्ली उडवायला सुरुवात केली. आपल्या कार्यक्रमांमध्ये काही अर्थ नाही ह्यावर एक दिवस माझी स्वतःची खात्री पटते की काय अशी भीती मला काही काळाकरता वाटायला लागली. तो माझ्या क्रांतिकारी आयुष्यातला निर्णायक क्षण होता. अभ्यासाची हाक माझ्या मनात कानाकोपऱ्यात घुमू लागली होती. विरोधकांनी केलेल्या युक्तिवादाचा सामना करण्यासाठी अभ्यास कर. आपल्या मतांच्या समर्थनार्थ युक्तिवाद करण्यासाठी अभ्यास कर. मी अभ्यासाला सुरुवात केली. यामुळे माझ्या जुन्या विचारांमध्ये आणि विश्वासामध्ये आश्चर्यकारकपणे सुधारणा झाली. आमच्या पहिल्या साथीदारांमध्ये असलेली हिंसात्मक कृती करण्याच्या आकर्षणाची जागा आता गंभीर विचारांनी घेतली. आता गूढवाद आणि अंधश्रद्धांना अजिबात जागा राहिली नाही. वास्तववाद आमचा पाया बनला. अत्यंत कठीण प्रसंगी गरज असेल तरच हिंसेचा आधार घेणे उचित ठरेल. अहिंसा हे सर्व लोकचळवळींचे अपरिहार्य तत्व असायला हवे. हे झाले कार्यपद्धतींविषयी. पण सगळ्यात महत्त्वाचे हे की ज्या आदर्शांसाठी लढायचे त्याची स्पष्ट कल्पना हवी. त्यावेळी खास असे क्रांतिकारी काम होत नव्हते. त्यामुळे मला जगभरातल्या इतर क्रांत्यांच्या आदर्शांचा अभ्यास करण्याची चांगली संधी मिळाली. अराजकतावादी नेता बाकुनींचा मी अभ्यास केला. साम्यवादाचे जनक मार्क्स थोडेफार वाचले. पण स्वतःच्या देशात यशस्वीपूर्ण क्रांती घडवून आणणारे लेनिन, ट्रॉटस्की व इतरांच्या बद्दल बरेच वाचले. ते सर्व नास्तिक होते. बाकुनींचे ईश्वर आणि शासन हे पुस्तक ह्या विषयावरचा मर्यादित पण चांगला अभ्यास आहे. नंतर मला निरलंब स्वामींचे सहज ज्ञान, कॉमन सेन्स हे पुस्तक मिळाले. ह्यात फक्त गूढ नास्तिकता होती. ह्या विषयाकडे माझा ओढा वाढला. 1926 सालच्या शेवटापर्यंत हे विश्व निर्माण करणाऱ्या, चालवणाऱ्या व त्यांचे नियंत्रण करणाऱ्या अशा सर्वश्रेष्ठ परमेश्वराचे अस्तित्व ही उघड उघड बकवास आहे असे मी मानू लागलो होतो. मी माझा अविश्वास प्रदर्शित केला. ह्या विषयावर माझ्या मित्रांबरोबर वाद घालायला सुरुवात केली. मी जाहीरपणे एक नास्तिक म्हणून ओळखला जाऊ लागलो. पण ह्याचा अर्थ काय हे मी पुढे सांगेन. मी 1927ला मला लाहोर येथे अटक झाली. मे 1927ला मला लाहोर येथे अटक झाली. ही अचानक झालेली अटक होती. पोलीस माझा शोध घेत आहेत याबद्दल मला जराही कल्पना नव्हती. एका बागेतून जात असताना अचानकपणे पोलिसांनी मला घेरल्याचे माझ्या लक्षात आले. त्या प्रसंगी मी अत्यंत शांत होतो याचे मला स्वतःलाच आश्चर्य वाटले. कसलीही संवेदना किंवा चलबिचल मला जाणवली नाही. मला पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी मला रेल्वेच्या पोलीस कोठडीत नेण्यात आले. इथे मला 1 महिना काढायला लागला. बरेच दिवस पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या बोलण्यावरून मला असे वाटले की त्यांना माझा काकोरी दलाशी असलेला संबंध आणि माझ्या क्रांतिकारी आंदोलनासंबंधी कार्यांची काही माहिती होती. त्यांनी मला सांगितले की जेव्हा खटला काकोरी कट चालू होता तेव्हा मी लखनौला होतो. त्यांच्या सुटकेसाठी आम्ही एक योजनेवर चर्चा केली होती. त्यांची संमती मिळाल्यावर आम्ही काही बॉम्ब मिळवले होते आणि 1926ला चाचणी घेण्यासाठी त्यातला एक बॉम्ब आम्ही दसऱ्याला जमलेल्या गर्दीत फेकला. त्यानंतर माझ्या भल्यासाठी त्यांनी मला सांगितले की जर मी क्रांतिकारी पक्षाच्या कार्यक्रमावर प्रकाश टाकणारे एक निवेदन दिले तर मला अटक केली जाणार नाही. उलट मला न्यायालयात खबऱ्या म्हणून उभे न करता सोडून दिले जाईल व त्याशिवाय इनामही दिलं जाईल. त्यांच्या ह्या प्रस्तावावर मला हसायला आले. त्या सगळ्याला काही अर्थ नव्हता. आमच्यासारखा विचार करणारे निष्पाप लोकांवर बॉम्ब फेकत नाहीत. एके दिवशी सकाळी गुप्तचर खात्यात वरिष्ठ अधिकारी श्री न्यूमन माझ्याकडे आले. बराच वेळ सहानुभूतीपूर्वक बोलल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या दृष्टीने एक अत्यंत दुःखद बातमी दिली. ते म्हणाले त्यांनी मागितल्याप्रमाणे मी निवेदन दिले नाही तर काकोरी कटासंबंधी विद्रोह केल्याबद्दल व दसरा बॉम्बस्फोटात निर्घृण हस्त्या व दसरा बॉम्बस्फोटात निर्घृण हत्यांबद्दल माझ्यावर खटला भरणे त्यांना भाग पडेल.
त्यांनी मला असेही सांगितले की मला शिक्षा देण्यासाठी फाशीची त्यांच्याकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. मी जरी पूर्णपणे निरपराध होतो तरी पोलीस त्यांना हवे ते करू शकतात ह्याबद्दल माझी खात्री होती. त्याच दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी 2 वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. पण आता मी एक नास्तिक होतो. मला माझी स्वतःची कसोटी घ्यायची होती की फक्त शांत आणि आनंदी दिवसांमध्येच मी नास्तिक असल्याची बढाई मारतो की अशा कठीण प्रसंगी सुद्धा मी माझ्या तत्वांना चिकटून राहू शकतो. बऱ्याच विचारांती मी हा निर्णय घेतला की कुठल्याही प्रकारे मी देवावर विश्वास ठेवू शकत नाही किंवा देवाची प्रार्थना करू शकत नाही. एक क्षणही मी प्रार्थना केली नाही. हीच खरी कसोटीची वेळ होती आणि त्यात मी यशस्वी झालो. थोड्या वेळाकरताही काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवायची इच्छा मी केली नाही. आता मी एका पक्का नास्तिक होतो आणि आजपर्यंत आहे. त्या कसोटीला उतरणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. विश्वास कष्टांची तीव्रता कमी करतो. एवढेच नाही तर सुखावह सुद्धा करतो. देव माणसाला सांत्वना देणारा एक आधार बनू शकतो. त्याच्याशिवाय माणसाला स्वतःवरच अवलंबून राहावे लागते. तुफानात आणि वादळात स्वतःच्या पायावर उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी जर अहंकार असलाच तर पार वितळून जातो आणि माणूस सर्वसाधारण श्रद्धांना ठोकरण्याचे धाडस करू शकत नाही. आणि जर केलेच तर त्यातून हाच निष्कर्ष निघतो की त्याच्याजवळ फक्त अहंकार नाही तर दुसरी कुठली तरी शक्ती आहे. आज अगदी अशीच परिस्थिती आहे. खटल्याचा निकाल काय लागणार हे आधीच माहीत आहे. एका आठवड्यात निर्णय दिला जाईल. मी माझे आयुष्य एका ध्येयासाठी अर्पण करत आहे. ह्या विचारांखेरीज आणखी कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते? देवावर विश्वास ठेवणारा हिंदू पुढचा जन्म राजाचा असावा अशी अपेक्षा करू शकतो. एक मुसलमान किंवा ख्रिश्चन आपल्या कष्टांचे आणि त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात समृद्धी आणि आनंद मिळेल ह्याची स्वप्न पाहतो. पण मी कशाची अपेक्षा करावी? मला माहीत आहे की ज्या क्षणी फाशीचा फास माझ्या गळ्याभोवती आवळला जाईल आणि माझ्या पायाखालची फळी काढली जाईल तोच पूर्णविराम असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी किंवा आध्यात्मिक भाषेत सांगायचे तर माझ्या आत्म्याचा तिथेच शेवट होईल. बस इतकेच. पुढे काही राहणार नाही. ज्यात खूप काही गौरवशाली यश मिळालेले नाही असे एक छोटेसे संघर्षमय जीवन हे स्वतःच एक बक्षीस असेल. अर्थात तसे मानायचे धैर्य माझ्यात असेल तर हेच सर्व काही आहे. निस्वार्थी इहलोकी व परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता अगदी निरीच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी समर्पित केले आहे. कारण ह्यापेक्षा वेगळे काही करणे मला जमलेच नसते. ज्या दिवशी अशा मानसिकतेचे भरपूर स्त्री पुरुष आपल्याला आढळतील की जे मानवजातीचे सेवा आणि पीडित मानवाची मुक्ती याखेरीज दुसऱ्या कशाही करता आपले आयुष्य वाहून घेऊ शकणार नाहीत, तो दिवस मुक्तीच्या युगाची नांदी ठरेल. ते शोषकांना, जुलमी सत्ताधीशांना, पिळवणूक करणाऱ्यांना आव्हान देण्यासाठी उत्साहित होतील. हे सगळे ते या जन्मी पुरस्कार मिळवण्यासाठी पुढच्या जन्मी राजा होण्यासाठी किंवा स्वर्गात जागा मिळण्याची अपेक्षा ठेवून नव्हे तर मानवजातीच्या मुक्तीसाठी करतील. मानवजातीच्या मानेवरील गुलामीचे जोखड उलथून टाकण्यासाठी, स्वातंत्र्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना हा मार्ग अंगीकारावा लागेल. त्यांच्या स्वतःसाठी धोकादायक असलेल्या पण त्यांच्या महान आत्म्यासाठी असलेल्या एकमेव उत्कृष्ट मार्गाने जायला ते तयार होतील का? त्यांच्या उदात्त ध्येयाबद्दल त्यांना असलेला अभिमानाला अहंकार म्हणून त्याचा चुकीचा अर्थ तर लावला जाणार नाही ना? अशी गृहीत विशेषणे लावण्याचे धाडस कोण करेल? मी तर म्हणतो अशी व्यक्ती एकतर मूर्ख असेल किंवा धूर्त तरी. पण त्याला आपण क्षमा करूया कारण त्याला त्याच्या मनातील उच्च विचार, भावना, आवेग यांची तीव्रता जाणू शकत नाहीत. त्याचे हृदय माणसाच्या गोळ्यागत मृत आहे. अनेक हितसंबंधांचे झापड असल्यामुळे त्याची दृष्टी अधू झाली आहे. स्वतःवर ठाम विश्वास असणे या गुणाला अहंकार म्हटले जाते. हे खूप दुःखदायक आहे पण त्याला इलाज नाही.